कट करून टाकते. ह्या डायरेक्टरला बी आताच फोन करायचा होता का? हे तर परत सगळं पहिल्यापासून करावं लागलं. गेली सगळी रील पाण्यात. बघ अश्विनी, हे असं असतं आमचं रील स्टारचं लाईफ. आणि तू काय म्हणती मला बी रील स्टार व्हायचं? काही सोपं नसतंय हे. अशा अडचणी येतात बघ. आमच्या कार्यक्रमाला या, आमच्या सिरियलमध्ये काम करा, आमच्या पिक्चरमध्ये मेन रोल देतो. ह्या असे दिवसभर 50 फोन येते. आणि कुणाकुणाचे फोन उचलायचे का? म्हणून हे असे काही फोन ना कट करून टाकत असते बघ मी. लई डोक्याला ताण असतो बाई. काय काय सांगू तुला. आता तू माझी मैत्रीण आहे ना, म्हणून तुला एक गोष्ट सांगते. पण तू कुणाला सांगणार तर नाही ना? हां बघ बरं, तुझं हे वाक्य लक्षात ठेवल मी. बरं चल सांगते. मला सांगा आता कोणता ऋतू सुरू आहे ग? उन्हाळा है ना? तो एकदा भरूनात मला एका कार्यक्रमाला ना पाहुणी म्हणून बोलवलं होतं. आता मी म्हणलं बाई भरूनात कार्यक्रमाला जायचं. मग मी विचार केला एक मस्त सनकोट ऑर्डर करते. आणि लगेच मी शिवून ऑर्डर केला मी. आणि गेले ना कार्यक्रमात. आणि तिथं गेले आणि जशी मी गाडीतून उतरले सारे लोक पळत आले माझ्याकडे. आणि अचानक झाला ना दानादान पाऊस सुरू. मग काय ते सनकोट काढूच तर आणि ते दुसरा माणूस छत्री घेऊन येऊस तर मी पूर्ण भिजून गेले. मग काय मग घरी बी जाता येईना आणि काहीच करता येईना. म्हणलं आता काय करू बाई. चालले तशी स्टेजकडे त्यांच्यासोबत. आणि जाता जाता हळूच असं फोन काढला आणि हळूच असं तोंड पाहिलं. आणि तोंड पाहिलं तर काय सारं लायनर पसरेल, सारं काजळ पसरेल. आणि केसाचं सारं स्ट्रेटनिंग ते बी गेलं निघून. सारा मेकअप पावसाने गेला होता. मग काय हळूच रुमाल काढला आणि ते काजळ कसं बसं पुसलं आणि गपचूप ठेवून दिला फोन परत खिशात. आणि गेले मग स्टेजकडं आणि तसाच कार्यक्रम केला. हे असं असतं बाई. लय काय काय सहन करावं लागतं तुला. आता काय काय सांगू. बरं हे तर काहीच नाही. नुसतं घराच्या बाहेर जरी पडलं तो मॅडम फोटो मॅडम फोटो. सारे लोक फोटोसाठी मागं लागते. बाई लय खरंच लय ताण असतो डोक्याला. यावर ना मग एक रील स्टार मैत्रिणी तिने एकच उपाय सांगितला. ती म्हणली तू जरी घराच्या बाहेर पडली की ह्या असं ॲटिट्यूड आणायचा, हे असं चालायचं. बघून घे तुला बी रील स्टार बनायचं आहे ना. हां आणि हसायचं फक्त एवढंच. असं आपण घरी हसतो तसं खिकी घोड्यासारखं खिदळत नाही बसायचं. फक्त एवढंच. आणि साऱ्या गावाला फोटो नाही देत बसायचे. फक्त 2-4 लोकांना फोटो द्यायचे आणि जायचं निघून. लई डोक्याला ताण घ्यायचं नाही. जाऊ दे बाई तुला काय काय सांगू. असे लई किस्से. बरं सोड ती तेवढी रील करून घेते मी है ना. चल